नमस्कार मित्रांनो, माझी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या संपूर्ण भारत देशभर देशाचा 76वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत आहे. त्यानिमित्त माझी स्पर्धा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आज हे व्हिडिओ बनवण्याचं कारण की महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाअंतर्गत उपलेखापाल म्हणजेच कनिष्ठ लेखापाल या पदासाठी आज अमरावती विभागाअंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. शासनाचे एकूण 6 प्रशासकीय विभाग असून आजपर्यंत 5 विभागाअंतर्गत लेखा व कोषागार विभागामार्फत कनिष्ठ लेखापाल या पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आपण या व्हिडिओमध्ये कनिष्ठ लेखापाल या पदाकरिता असलेली शैक्षणिक अर्हता, परीक्षा पद्धती, परीक्षेचे शुल्क व कागदपत्रांची माहिती इत्यादी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा आणि कनिष्ठ लेखापाल या पदासाठी अर्ज करण्याची पद्धती माहिती करून घ्या. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाअंतर्गत लेखा व कोषागार विभागामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदाचे नाव कनिष्ठ लेखापाल आहे. या पदाचे वेतन स्तर हे S10 असणार आहे, म्हणजेच 29,200 ते 92,300 असं या पदाचं मूळ वेतन असणार आहे. यामध्ये इतर भत्ते ऍड करून तुम्हाला वेतन मिळत असते. एकूण जागा ह्या 45 आहेत. ही अमरावती विभागाची जाहिरात असल्यामुळे यामध्ये एकूण 45 जागा समाविष्ट आहेत. सदर पदाकरिता म्हणजेच कनिष्ठ लेखापाल पदाकरिता शैक्षणिक पात्रता ही संविधानिक विद्यापीठातील कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे तुम्ही कोणत्याही शाखेचे पदवीधर असणे आवश्यक आहे. तांत्रिक अर्हता मराठी 30 वर्ड्स पर मिनिट किंवा इंग्रजी 40 वर्ड्स पर मिनिट, म्हणजेच तुमच्याकडे मराठी 30 शब्द प्रति मिनिट टंकलेखनाचे किंवा इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट हे टंकलेखनाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. सदर पदाकरिता वयोमर्यादा देण्यात आलेली आहे. यामध्ये अर्ज करण्याकरिता उमेदवाराचे वय 19 ते 38 म्हणजे खुल्या प्रवर्गाकरिता, 19 ते 43 म्हणजे मागासवर्गीय व इतरसाठी असणार आहे, 19 ते 45 दिव्यांग किंवा इतर अनाथ उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा असणार आहे. सदर पदाकरिता खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे. तसेच ओबीसी, एसटी, एनटी, VJNT करिता 900 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे. तसेच सदर पदाच्या परीक्षेतून माजी सैनिकांना परीक्षा शुल्कामध्ये सूट देण्यात आलेली आहे, याची सुद्धा माजी सैनिकांनी नोंद घ्यावी. सदर पदाकरिता अर्ज करण्याचा कालावधी हा 29 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2025 असणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये एक नोंद घ्यायची आहे, अर्ज कालावधी हा जाहिरातीनिहाय वेगवेगळा आहे, त्यामुळे मूळ जाहिरात पाहून अर्ज करावा. परीक्षेचा दिनांक आपल्याला संकेतस्थळावर कळविण्यात येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, सदर पदासाठी परीक्षा पद्धती ही खालीलप्रमाणे असणार आहे. या परीक्षेकरिता एकूण 2 तासाचा म्हणजेच 120 मिनिटांचा कालावधी असणार आहे. सदर पदाच्या परीक्षेकरिता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असे एकूण 4 विषय असणार आहेत. तसेच मराठीच्या प्रश्नांचा दर्जा हा 12वी समान असणार आहे. इंग्रजीच्या प्रश्नांचा दर्जा हा 12वी समान असणार आहे. त्याचबरोबर सामान्य ज्ञान यांच्या प्रश्नांचा दर्जा हा पदवी समान असणार आहे व बौद्धिक चाचणीकरिता पदवीच्या समान प्रश्नांचा दर्जा असणार आहे. एकूण 200 गुणांची ही परीक्षा होणार आहे. त्यामध्ये मराठीकरिता 25 प्रश्न असतील, इंग्रजीकरिता 25 प्रश्न असतील, सामान्य ज्ञानाकरिता 25 प्रश्न असतील आणि बौद्धिक चाचणीकरिता 25 प्रश्न असतील. असे एक प्रश्न तुम्हाला 2 गुणासाठी म्हणजे 25 गुणिले 2 50 असे एकूण 200 गुणांची ही परीक्षा होणार आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची नोंद म्हणजे सदर परीक्षेकरिता निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. उमेदवारांनी या गोष्टीची काळजी घ्यावी. आता आपण विभागनिहाय जागा पाहूया. अमरावतीमध्ये एकूण 45 पदे आहेत. नाशिक विभागाअंतर्गत देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये एकूण 60 पदे आहेत. पुणे विभागाअंतर्गत देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये एकूण 75 पदे आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागाअंतर्गत देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये एकूण 42 जागा आहेत. तसेच नागपूर विभागाअंतर्गत देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये एकूण 56 पदे आहेत. मित्रांनो, सदर पदांच्या आरक्षण निहाय जागेकरिता आपण मूळ जाहिरात पाहावी व नंतरच या परीक्षेकरिता अर्ज करावा. व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु अजून कुठली माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.